नमस्कार मित्रमंडळी, कसे आहात सगळे। तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला नागझरी नदीविषयी थोडक्यात माहिती सांगणार आहे। थोडक्यात या नदीचा मी तुम्हाला इतिहास सांगणार आहे। तर नागझरी नदी ही तुळजापूर तालुक्यामध्ये तुळजाभवानीच्या पायथ्याला उगम पावते, विठ्ठलपूर येथे उगम पावते। तर या नदीविषयी एक आख्यायिका सांगितली जाते। नागझरी नदी ही गंगेची पुत्री आहे, अशा स्वरूपाची ती आख्यायिका आहे। तर ही नदी वाहताना नागासारखी वेडीवाकडी वळणे घेत वाहते, त्यामुळे या नदीला नागझरी हे नाव पडले असावे। तर ही नदी ढेकरी, आळजापूर, शिराढोण, कासारी, भांडेगाव, सारोळा या गावांच्या शिवारातून वाहते। पुढे जाऊन या नदीवरती जवळगाव येथे एक सुंदर असा डॅम बांधण्यात आलेला आहे। 1 TMCचा तो डॅम आहे। तर त्या डॅममुळे आसपासच्या 15-20 खेड्यातील जमीन ही ओलिताखाली आलेली आहे। त्या डॅमच्या पाण्यावरती, या नागझरीच्या पाण्यावरती विशेष करून ऊसाचे हे नगदी पीक घेतले जाते। त्या डॅमच्या खाली पुढे जाऊन ही नदी हत्तीज, हिंगणी, धामणगाव, राळेरास, सासोरे या गावाच्या शिवारातून या गावाच्या कडेने वाहते। पुढे जाऊन ही नदी दहितने येथे भोगावतीला जाऊन मिळते। दहितन्या गावाच्या जवळच भोगावती आणि नागझरीचा संगम झालेला आहे। तसेच या नदीच्या काठी धामणगाव दुमाला येथे श्री संत मानकोजी बोधले महाराज यांचे प्रसिद्ध असे मोठे देवस्थान आहे। धामणगाव नगरीला धाकली पंढरी असेही संबोधले जाते। नागझरी नदीचे पाणी पिण्यासाठी गोडवे असल्यामुळे 15-20 गावासाठी या नदीच्या पाण्याचा वापर होतो। ही नदी पूर्वेकडून पश्चिमेला वाहते। या नदीची एकूण लांबी ही 50 किलोमीटर आहे। तर मित्रांनो, ही माहिती, या नदीची माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा। तसेच नागझरी नदीविषयी तुम्हाला आणखी काय माहिती आहे का, या नदीचा इतिहास तुम्हाला आणखी काय माहिती आहे का, ते कमेंट करून नक्की सांगा। पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओ सह। तोपर्यंत धन्यवाद।